सर इथून 2 बॉल दिले जातील, त्यातून तुम्हाला चॉईस करायचं आहे. प्लीज लगेच क्षेत्रक्षण सजवून घ्या. दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आज. ड्रोन व्ह्यू ही मात्र आपल्याला 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या स्क्रीनवरती मात्र पाहायला मिळालं. या स्पर्धेची भव्य दिव्यता आपल्याला अनुभवायला मिळाली. एक दमदार आयोजन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण आज गिरवले गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज एपोल आणि त्याचमुळे की काय प्रेक्षकांची तोबा गर्दी मांदियाली आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथून आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना घाटला बॉईज घाटला आणि त्यांच्या विरोधामध्ये जय माता दी दिगोडे संघ मात्र लढताना पाहायला मिळतील. चा प्लीज चला पंच प्लीज थोडंसं उशीर होतं या मॅचमध्ये. जबरदस्त जो फ्लो पाहायला मिळाला होता अगदी अफलातून क्रिकेट मात्र रंगताना पाहायला मिळालं गिरवले नगरीमध्ये. मात्र ज्या क्षणाची आपण प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होतो तो मात्र अंतिम दिवस आज येऊन ठेपलाय. यासाठी केला होता अट्टहास शेवट गुढ व्हावा आणि शेवटाकडे जात असताना मात्र पाहायला गेलं तर प्रत्येक मॅच अगदी क्रीडा रसिकांच्या मात्र भेटीस येताना पाहायला मिळाली. इथून सागरजी खेतन यांच्याकडून ही घाटला टीमला मात्र इथे शुभेच्छा आल्यात. त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आमचे सह्याजी पाटील असतील त्यांच्याही कडून शुभेच्छा आलेल्या आहेत. आज अनेक घाटले गावातील मात्र प्रेक्षक परत एकदा ऑनलाईन आपल्यासोबत यूट्यूबच्या मार्फत ही मॅच पाहत आहेत. त्यांचंही करू मनापासून आभार. आणि आमच्या रायगड जिल्ह्यातील दिगोडे हा संघसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही दादा टीम म्हणजे मुंबई जिल्ह्यातील संघ पाहायला गेला तर घाटला बॉईज घाटला हा अगदी नेहमी सातत्याने मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला त्या विभागामध्ये. आणि रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला गेला तर छोट्या आणि मोठ्या यांचा हा संघ मात्र ओळखला जातोय. यस विश्वजित ठाकूर वेगासा बेतात बादशाह आणि रायगडचा हा बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख. आणि त्याच्यानंतर आज अनुपस्थिती निश्चित पाहायला मिळेल आहे इथून दुसऱ्या स्पर्धेसाठी त्याच्या स्पर्धेच्या निमित्ताने बाहेर. परंतु ही मॅच तेवढीच मात्र हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळेल. यस ओटू रोहित वाजेकर सर. धन्यवाद सर. आपण बघू शकतो एकीकडे सामना आता हा रंगला आहे तो जय माता दी दिगोडे आणि घाटला बॉईज घाटला गाव. यावेळेस नाणेफेकीचं कौल आपण बघितलं जिंकलंय घाटला गाव संघानं आणि आमंत्रित केलंय जय माता दी दिगोडे संघाला बॅटिंगसाठी प्राचारण करण्यासाठी. आणि पहिला गोलंदाज वापरला गेलाय दुर्वेश. सूरज पाटील आणि अभिजित ठाकूर अशी जोडी या मैदानामध्ये. दोन्हीही दादा संघ नक्कीच चांगला उल्लेख केलात आपण. मात्र या श्री गणेश क्रिकेट क्लब तुर्मा गिरवले यांच्या मैदानावर कोण दादागिरी करणार हे येणारे 2 सत्र ठरवतील. पहिला चेंडू जबरदस्त लोअर फुल टॉस आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफला झालंय. सुरात अतिशय सुरेख सुरुवात आपण बघू शकताय. आणि नक्कीच एकेका धावाचं महत्व काय हे येणारा काळ सांगणारच. मात्र तशा प्रकारची जर क्षेत्ररक्षण आपण केलं तर नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो. आणि पहिल्या चेंडूवर मात्र ते दिसून आलं. सुंदर फटका होता मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघू शकतोय. घाटलागाव संघ एक जबरदस्त संघ आहे. आपल्या एरियात एक दहशत करून ठेवणारा संघ यावेळेस मात्र आपण बघतोय आपल्या पनवेल तालुक्यामध्ये आलाय आणि गिरवले गावामध्ये खेळतोय. आपण इथे पाहिलं गेलं तर प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाची भव्य दिव्य ट्रॉफी जिथून आम्हाला दिलेली आहे ते आदरणीय पद्माकर हरी भोमकर साहेब यांचे ते शुभागमन झाले. मी विनंती करीन त्यांना की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय पद्माकर हरी भोमकर साहेब यांचे ते शुभागमन झाले विनंती करीन. त्याचबरोबर आमचे सोमटणे गावाचे युवा कार्यकर्ते आदरणीय मयूरजी मुंडे साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. थँक्यू. काय जबरदस्त चेंडू बघतोय आपण मंदार. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आली. दुसऱ्या 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकण्यास यशस्वी झालाय. आणि आपण बघतोय गोलंदाज व्हेरिएशन करतोय आणि बॅट्समनला मात्र यावेळेस जागचं उभं ठेवलंय. अभिजित ठाकूर नामक फलंदाज खऱ्या अर्थानं घराघातीचा फलंदाज आहे. छाप सोडणारा फलंदाज. मात्र यावेळेस या 2 चेंडूंना सन्मान देत असताना गोलंदाज आपली छाप सोडतोय.
बघायचा नेक्स्ट चेंडू येतोय. गोलंदाज दुर्वेश अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना आता मात्र पुन्हा एकदा व्हेरिएशन बघायला मिळतं. ही मात्र चोरटी धाव आणि अभिजित ठाकूर थोडासा का होईना मात्र शांत बसलाय. मात्र एक चोरटी धाव आणि सूरजने मात्र चालाकीचा वापर आणि ही मिळाले एक अतिरिक्त धाव बाईच्या माध्यमातून. आपण बघू शकतो काहीशी बॅटकट, नक्कीच बॅटकट मिळाली आणि त्यानंतर मात्र ही एक धाव. 2 धावा आतापर्यंत धावफलकावर जमल्यात. मोठे फटके मात्र इथून येत नाहीयेत. गोलंदाज आपण बघतोय अतिशय हावी होतोय फलंदाजांवर आणि असं म्हटला क्षणी आपण बघू शकतोय मोठा फटका आलाय. चेंडू आपण बघू शकतोय सरळ गेलाय सीमा पार. दर्जेदार चौकार. यस डीजे. मंदार बघायला गेलं तर बोलता क्षणी चौकार खेचलाय, मोठा फटका आलाय आणि या वेळेस मात्र आपण बघू शकतो मोठ्या फटक्याच्या माध्यमातून धावा लागल्यात 6. इथून मात्र क्षेत्ररक्षण काहीसं बदलवण्यात आलंय आणि आपण बघू शकतो गोलंदाज पुन्हा ऑन मार्क असणार आहे. हो, काय गोलंदाजी बघायला मिळतीये. एका चौकाराचा मार जरूर खाला, मात्र काय जबरदस्त चेंडू टाकले आणि आपल्या नावाची मोहर मात्र पहिल्या षटकामध्ये उमटवली आणि जबरदस्त षटक हाताळलं दुर्वेश पाटील. यस डीजे. आपल्या माध्यमातून प्रत्येक रात्री आपण ऐकतो आणि सुंदर असं मेजवानी प्रेक्षकांच्या भेटीला आपल्या माध्यमातून येत असते. यावेळेस मात्र दुसरा गोलंदाज वापरला गेलाय चेतन. पहिल्या षटकामध्ये तब्बल फक्त 6 धावा दिल्या आणि आपल्या नावाची मोहर उमटवली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्यामध्ये मात्र आपलं अस्तित्व जमवत असताना दुर्वेशने सुंदर षटक हाताळलं. इथून मात्र जय माता दी दिगोडे संघाला एक्सलरेट करावं लागेल, कारण की धावांचा डोंगर रचल्याशिवाय आपल्याला ध्येयाचं डोंगर मोठं करता येणार नाहीये आणि त्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी आपल्या प्रतिस्पर्धी संघाची दमछाक व्हावी यासाठी मात्र मोठा डोंगर रचणं गरजेचं आहे आणि त्यापासून वंचित राहायचं असेल तर नक्कीच गोलंदाजी पहिल्या षटकासारखी झाली पाहिजे असं घाटला गाव संघाला वाटत असेल. अभिजित ठाकूर ऑन स्ट्राईक असणार आहे. 2 निर्धाव चेंडू खेळलाय. तिसरी बॅटची कडा लागली होती, अजूनपर्यंत चेंडू मिडल झालेला नाहीये. त्या दरम्यान मात्र चेतन गोलंदाज. रनअप मध्ये यावेळेस काहीतरी गफलत होते, नक्कीच चाचपडलंय आणि इथून मात्र चांगला सावध पवित्रा घेतलाय, स्वतःला सावरलाय आणि चेंडू टाकण्यापासून मात्र इथे रोखलंय. नेक्स्ट चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे पंचांच्या डाव्या बाजून. मोठा फटका, पॅराशूट फटका. यावेळेस हाईट जास्त होती, लांबी कमी होती आणि अभिजित नावाचं वादळ मात्र शांत पद्धतीने मैदानाबाहेर जाताना दिसतंय. यस डीजे. सरपंच साहेब कितीनिधी ठाकूर साहेब आणि त्याच्याबरोबर कांचन पालकर यांच्याकडून दिगुडी टीमसाठी मात्र इथे शुभेच्छा त्यांना पाहायला मिळतात. त्यांचंही करू मनापासून आम्ही आभार व्यक्त. थँक्यू. नक्कीच शुभेच्छा आल्यात, मात्र या शुभेच्छा जर नक्की अभिजितच्या माध्यमातून जर आल्या असत्या रन्सच्या स्वरूपात तर नक्कीच त्यांना आवडलं असतं. मात्र अभिजित नावाचं वादळ शांत पद्धतीने आपण बघू शकतो पॅव्हेलियनच्या माध्यमातून गेलेलं आहे आणि त्याची जागा सावरण्यासाठी मात्र आयुष कोळी नक्कीच वन डाऊनचा प्लेअर, महत्त्वाची भूमिका त्याची या संघामध्ये आहे आणि त्याचं अस्तित्व निर्माण करत असताना आपण बघू शकतो चांगला खेळ करण्याची गरज. मात्र ही गरज
तर चेतन मात्र पहिल्या चेंडूवर चांगला मोहरा बाद केलाय. 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात मोजाव्या लागल्या जय माता दी दिगोडे संघाला. घाटला गाव, घाटला बॉईज घाटला गाव अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत सुरुवात केली आहे. यस नक्कीच लाईट प्रॉब्लेम समोर कडचे आहे. तर एक चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पॅराशूट फटका. उंची जास्त हाय आणि लांबी कमी. मात्र घडतंय काय, जमिनीला जेल दान केलाय आणि या मात्र आपण बघू शकतोय 2 धावा. मंदार जर बघायला गेलं खऱ्या अर्थानं बॅक टू बॅक दुसरा झेल झाला असता, मात्र घेतलेला झेल सहजगत्या आपण बघू शकतो जमिनीला दान केला आणि कुठेतरी 2 धावांचा बोनस आणि 1 गड्याचा मोबदला मोजता मोजता राहिला तो घाटला गाव संघ. यावेळेस मात्र 2 धावा ऍड होत आहेत. 8 धावा धावफलकावर. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिडॉनच्या माध्यमातून चालला. आपण बघू शकतो पुन्हा एकदा फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि काहीसं खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी आपल्याला पाहायला मिळते. अंडर प्रेशर आहेत की काय असं भास आम्हाला मात्र इथून होतोय. तर दरम्यान मात्र या 2 धावा पुन्हा एकदा 2 चेंडूवर दुहेरी धावा, जिथे खऱ्या अर्थानं विकेट आणि ही जर गेली असती तर एकही धाव जायला हवी होती, मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण बघू शकतो इथे धावा मात्र देतोय तो घाटला बॉईज घाटला संघ आणि त्याचा फायदा मात्र होतोय जय माता दी दिगोडे संघाला. संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय 10 धावा. पहिलं दशक मार्गस्थ झालंय आणि 10 धावा आपण बघू शकतो एका गड्याच्या मोबदल्यात. छोट्या मात्र बाद झालाय आणि इथून मात्र कामगिरी करावी लागेल सूरज पाटील आणि आयुष कोळी यांना. आणि असं असताना गोलंदाज ऑन मार्क चेतन. बॅटची कडा यावेळेस आपण बघू शकतोय 1 बाउन्स कॅरी केला. यष्टीरक्षकांना आपली भूमिका चोख बजावली आहे आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलताना आपण बघू शकतोय आणि येथून धावांचा डोंगर रचण्याचा मोह मात्र आवरावा लागेल. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र लेगबाईच्या स्वरूपात आलेली ही पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आणि 11 धावा धावफलकावर लागतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. त्याचा शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. दुसऱ्या गोलंदाजाने तशीच तरबेज कामगिरी केली आतापर्यंत आणि आपण बघू शकतोय 11 चेंडूंवर फक्त 11 धावा आतापर्यंत लागल्यात. हा मात्र लेग साइडच्या दिशेने सुंदर फटका. 1 बाउन्स कॅरी करतो क्षेत्ररक्षक आणि दरम्यान मात्र आपण बघू शकतो एकेरी धाव मिळतीये. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 12 धावा लागल्यात. इथून मात्र दिगोडे संघाला कुठेतरी मोठी वाटचालीचा मार्ग शोधावा लागेल, कारण की घाटला बॉईज घाटला संघ अतिशय भेदक मारा करतोय. नक्की त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. जबरदस्त अशी गोलंदाजी आपण त्यांच्या माध्यमातून बघतोय. काय खेळ चाललाय आजच्या या नाईटच्या रजनीमध्ये. आपण बघू शकतो 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही शृंखला कव्हर केली गेली. अतिशय उत्तम क्वालिटी, बेस्ट क्वालिटी, टॉप क्वालिटी त्यांच्या माध्यमातून. डीजे मास्टर माध्यमातून बघायला मिळालं. चंद्रा मात्र चंद्राकडे जाणारे फटके मात्र मारावे लागतील, कारण की तसा जर केलं नाही तर मात्र नौका गोलंदाज यावेळेस शुभम जाधव नामक गोलंदाज वापरला जातोय घाटला बॉईज घाटला गाव संघाच्या माध्यमातून. आणि इथून मात्र 12 चेंडूंचा खेळ झालाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धाव संख्या देखील आहे फक्त 12. इथून मात्र कुठला तरी नवीन पाया रचावा लागेल पुन्हा एकदा.
कळसापर्यंत मजल मारावी लागेल, धावांचा डोंगर रचावा लागेल. आणि असं असताना नौका गोलंदाज शुभम जाधव ऑन मार्क असणारे पंचांच्या डाव्या साइडून फुल टॉस मधीचा चेंडू यावेळेस मिड विकेटच्या रिजन मध्ये. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि सुप्रतिम अशी फेकी. तर दरम्यान मात्र आली एक धाव एका धावेच्या माध्यमातून. 13 धावा, 13 चेंडू 13 धावा, 6च्या सरासरीने चाललेला हा संघ. कुठेतरी दिघोडे संघाची ओळख जर आपण बघितली तर हार्ड हिटिंग म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र असं असताना पलटवार करण्याची गरज आहे, कारण की पूर्णपणे आता या 13 चेंडूंवर रुपये सर आपण बघायला गेलं तर हावी ठरलाय घाटला बॉईज घाटला संघ. इथून मात्र पलटवार करण्याची गरज जय माता दी दिघोडे संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. स्लोवर पद्धतीचा चेंडू मात्र पंचांना भर रात्रीमध्ये कवायत करताना आपण बघतोय. पंचांचा इशारा आला इथे. हा चेंडू मात्र स्वैर आहे आणि एक अतिरिक्त धाव मिळतीये. 14 धावा धाव फलकावर. धावसंख्येला कासवाच्या गतीने पुढे जाताना दिसतीये. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मध्ये आपण बघतोय. सुरेख फेकी आणि काय जबरदस्त फेकी, रॉकेट थ्रो. आणि कुठेतरी वाटलं होतं 2 धावा होतील का, मात्र जडेजाची आठवण करून देणारा हा थ्रो मात्र मारलाय चेतन महानत यांच्या माध्यमातून. हा मिळालेला दुसरा हादरा यश डीजे. मुंबई जिल्ह्यातून हा संघ मात्र प्रवास करतोय. टीम घाटला बॉईज घाटला आणि रायगड जिल्ह्यामध्ये मात्र रायगड नगरीमध्ये गिरवले गावामध्ये त्यांचं प्रस्थान होतोय आणि आपला क्लास इथे दाखवत असताना मात्र पाहायला मिळतात. आणि घाटला म्हटल्यानंतर क्रिकेट वेडा हा गाव आपल्याला पाहायला मिळतोय चेंबूर शहरातील. आणि सागर खेतन यांच्याकडूनही मात्र घाटला टीमसाठी मात्र शुभेच्छा आल्यात. त्यांचंही मनापासून आपण आभार व्यक्त करू आज क्लास. कारण पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यामधील एक जबरदस्त टीम, ज्या टीमचा मात्र दबदबा सातत्याने मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिला आहे. ते दिघोडे टीमला मात्र इथून पाहायला गेलं तर थोडंसं मात्र इथे चारे मुंडे चित करताना मात्र पाहायला मिळतात. आणि तो क्लास गोलंदाजीचा इथे सातत्य ठेवला आणि त्याच गोलंदाजीच्या जीवावरती चांगल्या बॅट्समनना मात्र अजूनपर्यंत मोठे फटके घेण्यापासून थांबवले. त्याचमुळे की काय धावसंख्या मात्र स्थिर होतोय आणि रोखली जातोय हे आतापर्यंत या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि 14 या धावसंख्येवरती आता सध्याच्या घडीला थोडंसं अडचणीमध्ये टीम दिघोडे. यस नक्कीच यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू आणि तिथून मात्र बघू शकतो आपण एकेरी धाव झाली आहे. एका धावेच्या माध्यमातून 15 धावा धावफलकावर. आगाज से अच्छा अंजाम होना चाहिए असं काहीतरी मंत्र मनात घेऊन त्याप्रमाणे लढावे लागेल, कारण की घाटला बॉईज घाटला संघ काय जबरदस्त प्रेक्षणीय गोलंदाजी करतोय. आणि असं असताना मात्र दिघोडे संघ कुठेतरी शांत आणि शांत गतीने आपला कासवाच्या गतीने चाललाय. कुठेतरी झेप घ्यावी लागेल मोठी वाघासारखी, तरच आपण या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतो, आपलं अस्तित्व राहू शकतं. कारण की दिघोडे संघ म्हणजे एक प्रत्येक ठिकाणी छाप सोडणारा संघ आहे. अजूनही चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि असं असताना त्यावर मोठे फटक्यांची हल्लेबाजी करावी लागेल. नक्कीच नेक्स्ट चेंडू यावेळेस सुंदर असा फटका आणि त्या फटक्याखाली क्षेत्ररक्षक येतोय. थोडीसा अजब थ्रो पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र ही एकेरी धावसंख्येला आकार 16 धावा धावफलकावर 17 धावा धावफलकावर लागल्यात. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि आपण बघू शकतो या 17 मधील 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अतिशय भेदक मारा आपण बघू शकतोय घाटला बॉईज घाटला संघामार्फत. स्लोवर पद्धतीचा चेंडू यावेळेस पंचांकडे अपील केलंय, मात्र पंच अतिशय तटस्थ उत्कृष्ट दर्जेदार पंच या स्पर्धेसाठी लाभलेत आणि इथून मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. कुठेतरी दिघोडे संघाला विचार करावा लागेल. फक्त 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि आतापर्यंत एकही मोठा फटका खऱ्या अर्थानं आपण बघू शकला नाहीये. आणि असं म्हणतात हेलिकॉप्टर उडवलाय मात्र स्वस्त्यात लँड झालाय
आणि दरम्यान आपण बघू शकतो रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर या दोन धावांच्या माध्यमातून संघ सरसावलाय 19 या धावसंख्येवर. तिसरं षटक संपलंय. डीजे मास्टर एक गीत. आयोजन केलंय क्रिकेटचा पनवेल तालुक्यात झाली या चर्चा भव्य दिव्य या स्पर्धेचा श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित गाजतोची चषक मानाचा हे आयोजन भारी गिरवले गावाच्या साऱ्या क्रिकेटपटून श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित गाजतोय दोस्ती चषक मानाचा. तर नक्कीच काय आयोजन केलं आपण बघू शकतो रुपेश सर. देखणी स्पर्धा सगळ्यांची मेहनत, आयोजक, संयोजक, गावातले प्रतिनिधी आणि प्रत्येक खेळाडू यांनी मात्र आपण बघू शकतो चांगली मेहनत घेतली आणि शृंखला आपण प्रेक्षकांच्या भेटीला आणली. नौका गोलंदाज यावेळेस वापरला गेलाय अनिकेत पावसकर. जबरदस्त कलात्मक गोलंदाज आहे. उंच शरीरयष्टी आपण बघू शकतो. यावेळेस स्पेसचा बादशाह, व्हेरिएशनचा बादशाह म्हणून ज्याची गणना केली जाते तो अनिकेत मात्र यावेळेस गोलंदाजीसाठी कर्णधारांनी त्याच्यावर भार सोपवला आहे. आणि धावसंख्या आपण बघू शकतो. पहिल्या षटकात धावा जर वर्णन केलं तर 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 6 धावा, तिसऱ्या षटकात 7 धावा, म्हणजे 6.20 ची सरासरी आतापर्यंत फक्त जोपासली आहे. ती म्हणजे जय माता दी दिगोडे संघानं. तर काय जबरदस्त गोलंदाजी घाटला संघाची. इथून मात्र मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल, दिवाळी साजरी करावी लागेल जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. कारण की आपल्या गोलंदाजांसाठी नक्कीच धावा जपून ठेवाव्या लागतील, वाचून ठेवाव्या लागतील आणि इथून मात्र मोठा खेळ करण्याची गरज दिगोडे संघाला आहे. चौथं षटक प्रगतीपथावर. म्हटलं होतं व्हेरिएशन करण्यात उस्ताद असलेला हा गोलंदाज आहे. जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता. जिथे मात्र एकही धाव नव्हती रुपेश सर, तिथून मात्र 22च्या माध्यमातून आल्यात या 2 धावा आणि कुठे ना कुठे ते एक समाधानकारक दुसरं दशक मार्गस्थ झालं आणि इथून मात्र 21 धावा धावफलकावर लागल्यात. 21 धावा धावफलकावर. इथून मात्र मी म्हणालो होतो की हा गोलंदाज कलात्मक आहे अनिकेत पावसकर. त्याच्याकडे कला आहे, कधी फास्ट चेंडू, कधी ऑफ स्पिन, कधी लेग स्पिन अशा माध्यमातून चेंडू टाकत असतो आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच टिकून राहायचं असेल, आपलं नाव ठेवायचं असेल तर अशा कलात्मक गोलंदाजीचा वापर करणं नक्कीच अनिवार्य असणार आहे. समोर असलेला फलंदाज प्रितेश म्हात्रेसाठी पुन्हा एकदा आपण बघू शकतोय काय जबरदस्त गोलंदाजी होते. नक्कीच टाळ्यांचा वर्षाव होतोय आपल्या संघाकडून. का होऊ नये. पूर्णपणे एक प्रश्नचिन्ह निर्माण केलाय की पेपर थोडासा दिगोडे संघासाठी कठीण आलाय मला तर वाटतं, कारण की प्रत्येक चेंडूवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता मात्र अतिशय बेधक मारा आपण बघू शकतोय घाटला बॉईज घाटला संघाचा. तब्बल 6 चेंडू निर्धाव आतापर्यंत होता. यावेळेस मात्र दुधारी तलवारीचा वापर केलाय आणि इथून मात्र आपण बघू शकतोय पंचांचा इशारा. एक स्टायलिश षटकार डीजे मास्टरला मिळाली आहे संधी. यस डीजे. यांच्याकडून डीजे नितीन यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अप्रतिम डीजे ऑपरेटिंग. 4 दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारं मात्र डीजे ऑपरेटिंग आणि आमचे डीजे सागर यांनी मात्र अप्रतिम सिस्टम इथे लावलं गेलं आणि त्याचं चांगलं ऑपरेटिंग डीजे नितीन यांच्याकडून केलं जातं. थँक्यू. नक्कीच सर रुपेश सर. आणि आपण इथं बघू शकतोय 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणारे धावसंख्येला आकार आला 28 धावा. संघर्षमध्ये धावा इथे आता मात्र लागल्यात एका षटकाराच्या मदतीने आपण बघू शकतोय. षटकाराला त्यानंतर मात्र पायजीच्या स्वरूपात ही 1 धाव मिळाली आहे आणि नेक्स्ट चेंडू स्लोवर लेग कटर चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटक्याखाली येतो क्षेत्ररक्षण. अप्रतिम असं झेल आणि दिगोडे संघाला मात्र हा खेळाडू होतोय फेल. यस डीजे. आयोजन केलंय क्रिकेटचा पनवेल तालुक्यात झाली या चर्चा भव्य दिव्य या स्पर्धेचा श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित गाजतोय दोस्ती चषक मानाचा. हे आयोजन भारी गिरवले गावाच्या साऱ्या क्रिकेटपटून श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित गाजतोय दोस्ती चषक
तर नक्कीच आपण बघू शकतो 24 लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते की आपण एक्झिट पोल टाकला होता की दिघोडे संघ 60 धावा मारेल का, आणि तरी आहे लोकांचा विश्वास एवढा आहे, त्या संघावरचं प्रेम एवढं आहे की 60% लोक अजून देखील हो म्हणतात. मात्र शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू जबरदस्त. पुन्हा एकदा काय व्हेरिएशन बघायला मिळालं. एकदा या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या. नक्कीच ही एक धाव जरी आली असली तरी मात्र आपण बघू शकतो जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पाहिला आपण. या 24 चेंडूंमध्ये जर बघितला तर तब्बल 29 धावा आल्या. विश्लेषण करावं गेलं तर 6 धावा आल्या पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकात आल्या 6 धावा 1 गडीच्या मोबदल्यात, तिसऱ्या षटकात 7 धावा 1 गडीच्या मोबदल्यात, आणि चौथ्या षटकात आल्या 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आणि असं असताना जर विचार केला तर 29 धावा झाल्यात आणि 30 धावांचं आव्हान मात्र ठेवलंय ते घाटला बॉईज घाटला संघासमोर जय माता दी दिघोडे संघानं. आणि या पुढचं समालोचन आमचे मित्र रुपेशजी पाटील सर. एक गोड आवाज, शब्दांची ठेवण आणि जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड ज्यांच्या माध्यमातून आम्ही ऐकलं ते आमचे रुपेश सर. आयोजन गाच्या नावात हरियोगदान गिरवले ग्रामस्थ मंडळाच्या नावात. आयोजन श्री गणेश क्रिकेट संघाच्या नावात. आयोजन श्री गणेश क्रिकेट संघाच्या नावात. हरियोगदान गिरवले ग्रामस्थ मंडळाच्या नावात. लाख मोलाचं ठेवलं इलेव्हन गुडसाई बी. परंतु या दोन संघातून जो संघ मात्र विनर होणे त्या संघाबरोबर हा सामना पाहायला मिळेल. चला इथून क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. प्लीज मी विनंती करेन, जास्त वेळ घेऊ नका इथे. अफलातून आयोजन, अफलातून नियोजन, सुव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण. श्री गणेश क्रिकेट संघ गिरवलीच्या वतीने दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आजची चौथी रात्र, अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दोस्ती चषक 2024चा धमाका पाहायला मिळेल. जसं मात्र तिथे गोलंदाजी मार्कवरती जय माता दी दिघोडे संघ मात्र क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरले आणि त्याच्या अगोदरच अगदीच पैशांची खैरात बक्षीस रूपी मात्र येताना पाहायला मिळतात इथे. कारण दिघोडे संघ म्हटल्यानंतर मोठे फॅन फॉलोअर असणारा मात्र हा संघ आहे. इथून तर दिघोडे संघाकडून जर पाहिलं गेलं तर दिघोडे ग्रामपंचायतचे आदरणीय सरपंच जय माता. हॅलो चिक. दिघोडे संघाचे दमदार सरपंच आदरणीय कितीनिधी ठाकूर साहेब यांच्याकडून आणि त्याचबरोबर केवाय ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय कांचनजी पालकर आणि
उद्योजक आदरणीय नशीबजी भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिक्ससाठी तब्बल 5,555 रुपयाचं पारितोषिक दिघोडे टीमच्या गोलंदाजांसाठी आलेलं आहे. मॅच ऑन होताना पाहायला मिळेल. दोस्ती चषक 2024चा दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि आजची अंतिम रात्र याचसाठी केला होता. अट्टहास शेवट गोड व्हावा आणि अगदी शेवटाकडे जात असताना मात्र अफलातून क्रिकेटचा नजराना गिरवरेकरांनी मात्र दिले. आयोजन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण पंचक्रोशीतील आयोजनाचा बेतात बादशाह बाप गाव म्हणजे गिरवले आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच गिरवले नगरीमध्ये आजचं अंतिम रात्र मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल डे फायनलाइज. पहिलाच बॉल आयुष कोहली. हो संधी होती तिथे स्क्वेअर लेग मध्ये आणि पाहायला गेलं तरी ते होते फलंदाज बाद. दांडी गुल बॅक टू टिक आउट. परतावा लागेल गोल्डन डकचा शिकार होत फलंदाज संगीत आणि आमचे दिनेशजी भोमकर यांना विनंती करेन या अतिथी कक्षामध्ये. पहिलाच विकेट या टीमला का मास्टर टीम म्हटलं जातं तसं उत्तम उदाहरण मात्र पाहायला मिळालं. गोलंदाजीची चांगला भरणा चांगली बॉलिंग ऑर्डर असणारी गोलंदाजी मात्र आपल्याला नेहमी सातत्याने मात्र दिघोडी टीमकडनं पाहायला गेली. आज आयुषला पाहतोय मात्र पहिला षटक घातला असताना आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती एक महत्त्वपूर्ण विकेट प्रीतम मस्के यांची मात्र प्राप्त करून दिली. तीही मात्र शून्यावरती पहिला विकेट घाटला बॉईज घाटला गाव असं मात्र माघारी जाताना पाहायला मिळतो. इथे जय माता दी दिघोडे हा संघ तेवढाच मात्र या धावा ज्या डिफेन्स करायच्या आहेत त्याप्रमाणे मात्र प्रयत्न करत असताना पाहायला मिळते. 30 धावा इथून डिफेन्स करायच्या त्या कशा प्रकारे डिफेन्स केल्या जातील. आयुष कोहलीला पाहतो इथे पहिला दुसरा बॉल इथून त्याच दिशेनं तिथेच त्याच क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. ही खास आणि खासियत गोलंदाजी मात्र पहिला षटक मात्र महत्त्वपूर्ण आहे. P1चा षटक आहे आणि या षटकामध्ये विकेट घ्यायच्या आहेत, धावा मात्र इथे वाचवायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय का तर यस इथून 2 बॉलचा तर नजराणा चांगला पेश केलाय. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त करून दिली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती इथे एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळाली. फिरकी घेतली बॉल पॉईंटच्या दिशेनं मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षकांची मात्र इथे चुरस. अंतिम क्षणी बॉल अडवला गेला आणि तोपर्यंत मात्र इथे धावा कंप्लीट इथे केल्या जात आहेत. पंच तिसरे पंचांकडे इथे मात्र येतील. हा विमरसाठी कदाचित रिव्ह्यू असावा आणि दवाखाना चोरगे सर इथे उपस्थित आहेत. आमच्या स्क्रीनवर चेक केलं जाईल. 3 धावा तर इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. इथे नो बॉल आला तर मात्र 4 धावा लागल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळाली. घाटला बॉईज घाटला टीम एक जबरदस्त पाहायला गेलं तर मुंबई शहरामधील एक जबरदस्त टीम आणि त्याच विभागातील आपण अनेक स्पर्धांमध्ये या घाटला बॉईज घाटला टीमला मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला जाते. आणि इथून नो बॉलचा इशारा पंचांचा येताना पाहायला मिळेल. अगोदरच्या रन सर 3 3+1 आणि त्याच्यानंतर हा फटका बसला. क्षेत्ररक्षक आहे तिथे फ्रीटचा बॉल आहे. धाव मात्र इथे एक कंप्लीट केली जातोय. हा क्रिकेट आहे. क्रिकेटचा गर्भाशा टासून मात्र भरले गेले निश्चितीने असं म्हटलं जातं आणि तेच पाहायला मिळालं. कारण इथून नो बॉल असल्या कारणानं मात्र इथून फलंदाज सुरक्षित असतील. जीवदान मिळालं इथे आणि त्याचमुळे इथून एक सिंगल आली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या टीम घाटला बॉईज घाटला गाव 6 धावा. राईट मोर द विकेटनं आयुष कोहली इथे तयार असेल. शॉर्ट कव्हरला मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय. कव्हर ड्राईव्ह करायचं होतं. बॉलची कनेक्टिव्हिटी मात्र तेवढी पाहायला मिळाली नाही चांगली. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. इथून प्रीतम मस्के बाद झाल्यानंतर
लक्ष्मीकांत आणि दीपेश अंग्रे दोन फलंदाज मैदानामध्ये. आणखी एक चांगला बॉल डिलिव्हरी केले इथून दीपेश अंग्रे यांना पाहतोय ऑन स्ट्राईक. एक जबरदस्त फलंदाज घाटला बॉईज घाटला टीम कडून सातत्याने चांगला खेळ पाहायला गेले, परंतु या मॅचमध्ये एक मोठी मॅच आहे आणि पाहायला गेलं तर तेवढी टीम समोर तुमच्या महत्त्वपूर्ण आहे. गोलंदाजी मार्कवरती आयुष कोहलीला पाहतोय, अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये खूप छान गोलंदाजी ती केली. विगाता बेतात बादशाह 30 तर्रार गोलंदाजी मात्र साकारली गेली आणि इथून जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पेश केलाय. फुल्लातून पहिला षटक मात्र फेल आपल्या हाताला गेलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम जय माता दिगोडे संघ मात्र इथे डिफेन्स करायच्या 30 धावा या संघाला आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या आहेत. अक्षय कोळी या मात्र गोलंदाजांनी 7, आयुष कोहली यांनी आणि इथून आता मात्र येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची गरज. जशी सुरुवात आपण पाहायला गेलं तर घाटला टीमनं मात्र केली होती. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या. तो षटक हाताळला होता दुर्वेश पाटीलनं आणि 6 धावा खर्च केल्या होत्या आणि इथून कॉपी पेस्ट मॅच मात्र पाहायला मिळतोय. पहिला षटक हाताळलाय आयुष कोहली या गोलंदाजांनी आणि 7 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात आणि एक महत्त्वपूर्ण विकेट ही मात्र इथे प्राप्त करून दिली. हा आहे खेळ आणि कलात्मक पद्धतीने जादुई अंकांचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिला जातो आणि त्याच खेळाला इथे मात्र आम्ही सर्वांनी डोक्यावर घेतले. गल्ली बोलामध्ये मात्र सहजरित्या उपलब्ध होणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि आज दाखवून दिले गिरवलेकरांनी की आयोजन कसं असावं आणि त्या आयोजनाचा बेताज बादशाह आम्ही काव त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीची सुसज्जपणा मात्र इथे पाहायला मिळतोय आणि इथून मॅच ही तेवढी महत्त्वपूर्ण आहे. एका बाजूला मुंबई शहरातील घाटला बॉईज घाटला गाव आणि दुसऱ्या बाजूला जय माता दी दिघोडे या दोन संघांमध्ये मात्र हा चुरस आपल्या रंगताना पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक लक्ष्मीकांत चव्हाण. लक्ष्मीकांत म्हटल्यानंतर लक्ष्मीकांत विर्डे यांच्या वरसून आपल्याला आठवण येईल आणि त्याच नावाची आठवण करून देणारे खेळाडू लक्ष्मीकांत चव्हाण ऑन स्ट्राईक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. संधी आहे तिथे क्षेत्ररक्षक पोचतील का, बॉलला उचलतील का, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात आणि ते झेल होतोय जमिनीला दान. फलंदाज बाद, बॅक टू टेक आउट. बाद होण्यापासून वाचलेत आणि इथून पाहायला गेलं तर जीवदान मिळालंय आणि महत्त्वपूर्ण विकेट जर पाहायला गेलं तर अगदी येता राहिली गेली. कारण गोलंदाज ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी करतायत तेवढी साथ मात्र चांगली लाभणं खूप गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये तसं होताना पाहायला मिळालं नाही. अभिजित ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. आणखी एक जबरदस्त बॉल. या नावालाही रायगड जिल्ह्यामध्ये मात्र आपण पाहायला गेलं तर सातत्याने मात्र चर्चा होताना पाहायला मिळाली आणि आज ह्याच नावाची चर्चा रात्रभर होताना पाहायला मिळेल, परंतु तो क्लास इथून अभि यांना मात्र दाखवावा लागेल. छोट्याला पाहतो इथे गोलंदाजी मार्कवरती अभिजित ठाकूर. फटका फसला तिथे गलीमध्ये. क्षेत्ररक्षक पोचणार नाही आहेत कारण दूरवर थोडासा बॉल ट्रॅव्हल झालाय, लँड झालाय. तोपर्यंत मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळेल. अगदी भेदकता आणि धाकता गोलंदाजीमध्ये मात्र पाहायला मिळतो इथे छोट्या यांचे आणि इथून आत्तापर्यंत फक्त धावा 3 बॉलमध्ये खर्च 2 धावा. किती महत्त्वपूर्ण गोलंदाजी आहे कारण स्कोर कमी आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मात्र त्या डिफेन्स करायच्या धावा आणि इथून त्याच धावा डिफेन्स करत असताना चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. संघर्ष इथे करावा लागतो एका धावासाठी घाटल्याच्या मात्र या टीमला. आता इथून आत्मविश्वास वाढला जाईल डेफिनेटली. टीम दिगोडे अशी टीम नाही आहे सहजासहजी हार मानणारी, ही चॅम्पियन टीम आहे रायगडमधील. तर दुसऱ्या बाजूला घाटला बॉईज घाटला टीम अगदी दादा टीम मुंबईमधील ओळखली जाते. अनेक चांगले खेळाडू या टीममधून आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. फटका तर खिचलाय ऑन साईडला अलॉंग द कार्पेट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच बॉल मात्र अडवला गेलाय. वाव, अगदी जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. का माझं नाव आहे त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र दिलं जातोय आणि त्या उदाहरणाबरोबर जात असताना आता चांगली गोलंदाजी अभिजित ठाकूर छोट्या यांच्याकडनं मात्र साकारली जातोय.
आताही पाहिलं गेलं तर क्रिकेटचा जादुई अंकांचा खेळ ज्यावेळी घाटला टीम बॅटिंग इथे मात्र गोलंदाजी करत होती तेव्हा दिगोडे टीम 11 बॉलमध्ये 11 धावांवरती खेळत होती आणि इथून घाटला बॉईज घाटला टीम सुद्धा 11 बॉलमध्ये 11 धावांवरती खेळत होती आणि इथून हा बॉल पॉईंटच्या डोक्यावरून डीपमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल आणि इथून धावा इथे घेतल्या जात आहेत 2 धावा आणि या 2 धावेनं षटक क्रमांक समाप्त झालाय छोट्या यांच्या स्वरूपामध्ये दुसरा आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात ते घाटला बॉईज घाटला टीम 13 धावा आता इथून येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज 12 बॉल 17 तो मग ऐकूया सुंदर संगीत ये केलंय क्रिकेटचा पनवेल तालुक्यात झाली या चर्चा भव्य दिव्य या स्पर्धेचा श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित गाजतोय दोस्ती चषक मानाचा हे आयोजन भारी गिरवले गावाच्या साऱ्या क्रिकेट पटून श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित गाजतोय दोस्ती चषक मानाचा हे आयोजन भारी गिरवले गावाच्या साऱ्या क्रिकेट पटून इथून येणारे बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी 17 धावांची गरज या मैदानामध्ये आपण 3 दिवसामध्ये मागील 3 रात्रीमध्ये पाहिले गेले 6 बॉलमध्ये 9 धावाही झाल्या नाहीत 6 बॉलमध्ये 7 धावाही होताना कठीण गेलेत कारण आपण 12 ते 1च्या नंतर मात्र हा मैदानाचा भौगोलिक परिस्थिती बदलताना पाहायला मिळाली इथून ह्या आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 17 धावा कशा प्रकारे जमवल्या जातील तेही पाहणं गरजेचं यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आहे ते आत्मविश्वास आता ही आत्मविश्वास ज्याच्या अंगी आहे तोच खरा कर्तृत्ववान आणि कोणाच्या अंगी किती आत्मविश्वास ठासून भरलाय ते पाहणं गरजेचं असेल येणारी 12 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज क्रिश कोहली गोलंदाजी मार्गवरती येताना पाहायला मिळतील आणि तिथून क्षेत्ररक्षक आहे तिथे फाईनमध्ये बॉल अडवलं गेलं तोपर्यंत सहजरित्या 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत पूर्णपणे जबाबदारी लक्ष्मीकांत चव्हाण आणि त्यांच्याबरोबर दीपेश आंग्रे हे 2 फलंदाज आता क्लास मात्र फलंदाजी करतील का इथून दिगोडे टीम एक डिफेन्सिव्ह टीम आहे ऐन वेळेमध्ये अगदी पलटवार करणारी टीम आहे ताकद दाखवते नेहमी सातत्याने परंतु घाटला बॉईज घाटला टीम एक संयमी आणि शांत टीम आहे तिथून कशा प्रकारे माइंडेड गेम मात्र पुढे घेऊन जातील लॉंग ऑफ रिजनमध्ये ऑफ ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात एकच धावे त्यांना पाहायला मिळेल इथून जबरदस्त खेळ आज तर वाचतील कारण दोन्ही टीम तेवढ्याच ताकदवान आहे दिगोडेचे बरेचसे समर्थक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील तेवढे समर्थक घाटला गावची मात्र येताना पाहायला मिळाले हा फटका चांगला आहे त्यानंतर लॉंग ऑफ रेजरमध्ये बॉलला ट्रॅव्हल केले एक सिंगल डबलला मात्र कन्व्हर्ट केले जाते फ्लाय झाले या चुका सुधाराव्या लागतील कारण इथून एक एक धाव आहे ना ते सोन्याच्या भावाप्रमाणे आहे दिगोडेचा विचार केला तर इथून घाटला गावाचे दीपेश आंग्रे आणि आमच्या गिरवले गावाचे दीपेश हातमोडे अगदी समतोल राखणारी ही 2 नावं आहेत क्रिकेटमधली इथून पाहिलं गेलं तर रणनीती चांगली बनवली गेली होती परंतु क्षेत्ररक्षणही चांगलं झालं होतं थ्रो खराब पाहायला मिळालं तिथे बॅकअप नव्हतं त्याचा फायदा उचलले गेले एक अतिरिक्त धाव मात्र जुळताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागले जाते त्या 18 धावा आता इथून येणारी 9 बॉल आणि 12 धावांची गरज स्क्वेअर कट केला आहे तिथे गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे स्किट झालं आता मधून बॉल तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी आहे तिथे फलंदाज पोचलेत पॉपिंग क्रीजमध्ये की काय यस वाव रनिंग बिटवीन द विकेट खूप छान इथे मात्र पाहायला मिळाली लक्ष्मीकांत चव्हाण आणि त्यांच्या समवेत दीपेश आंग्रे अफलातून क्षेत्र इथे मात्र रनिंग आणि आज चतुराई मात्र पाहायला मिळाली थोडीशी नजर मात्र चुकली क्षेत्ररक्षकांची आणि त्याचा फायदा उचलले गेले ही पॉवर आपल्याला पाहायला मिळाली घाटल्या टीमच्या या दोन्ही फलंदाजांची आणि इथून या 2 धाव्या आणि मात्र धावफलक मात्र पुढे जाईल 20
या धावसंख्येवरती उंची जास्त आहे, लांबी कमी आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद. जी विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करून देत असताना मात्र पाहायला मिळतात इथे जय माता दी दिघोडे संघाचे मात्र गोलंदाज क्रिश कोहली. बॅक टू डग आउट, परतावा लागेल माघारी. लक्ष्मीकांत चव्हाण या मात्र फलंदाजांना. इथून येणारे आता बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. अजिबात नाद करायचा नाही. हँडसम पर्सनॅलिटी मनीष आत्मोडे सर आणि नितीनजी बैकर आपण एका छताखाली पाहतोय, चर्चा करतायत सगळ्या गोष्टींची. राकेश आत्मोडे आमचे तिथे आहेत. आयोजनावरती खूप छान लक्ष या सगळ्यांचं आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळून काढलाय काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जिथे झेल पकडला होता त्याच क्षेत्ररक्षकांकडे मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. योगेश कोळी आणि इथून धावफलकावरती धावा लागल्या जातील. त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर क्रिश कोहली यांच्या स्वरूपामध्ये येणारी 6 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. कालच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला होता, जिथून 6 बॉलमध्ये 9 धावा धाकटा खांदा या गावाला बनवता आल्या नव्हत्या आणि तोच अंक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज असणार आहे ती घाटला बॉईज घाटला गाव या टीमला. आणि इथून पाहायला गेलं तर घाटला गाव ज्यावेळी मात्र क्षेत्ररक्षण करत होती त्यावेळी मात्र 5 धावा या मिसफिल्ड करताना मात्र ज्या गेलेल्या आहेत. आता त्याच धावा जास्त होतील का घाटला टीमसाठी तेही पाहणं गरजेचं. म्हणून आम्ही नेहमीच म्हणत असतो क्षेत्ररक्षण खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्या टीमचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे ती टीम सातत्याने मात्र चांगलं काम करत चॅम्पियन होताना आम्ही वारंवार पाहिले. आता इथून यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. आता इथून मार्ग बनवावा लागेल. निवृत्ती पाटील या मात्र गोलंदाजांना आणि स्ट्राईक असणारे घाटला गावचे फलंदाज सागर गावडे. कोण मार्ग तयार करेल आणि आपल्या गावाला आणि आपल्या संघाला यशाकडे नेईल ते पाहणं गरजेचं. येणारे 6 बॉल आणि 9 धावांची गरज. क्षेत्ररक्षण तिथे फसलाय आणि इथून बॉल लावेपर्यंत पाहायला घेते एक सिंगल कंप्लीट केली जातोय. अर्ध्यापर्यंत मात्र फलंदाज पोहोचले तोपर्यंत दुसरी धाव आणि त्याच्यानंतरही मात्र पॉपिंग क्रीज मध्ये कदाचित तिसरे पंचांकडे मागणी केली जाईल आणि केली गेली आहे. आता चेक केले जाईल हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज ड्रामाचा मात्र अंतिम निकाल काय येईल ते पाहणं गरजेचं. क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही असं म्हटलं जातं आणि इथून यश प्राप्त करण्याची जबाबदारी गोलंदाज अंतिम षटकामध्ये घेत असताना पाहायला मिळतात. इथे निवृत्ती पाटील तर ऑन स्ट्राईक फलंदाज घाटले गावाचे सागर. चेक केलं जातंय खूप महत्त्वपूर्ण विकेट. चर्चा तर होईल पाहायला गेलं तर. आणि इथून धाकधूक फासफूस होताना पाहायला मिळतील दोन्ही टीमचे. विश्वजित मोरे साहेब सुद्धा आमचे खूप आणि इथून फलंदाज बाद. रनी इथे येणार नाहीये आणि स्क्रीनवर चेक केले गेले. येणारे आता बॉल इथून असणार आहे ते
5 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. खेळ खूप छान आहे, क्लास आहे, मंत्रमुग्ध करणारी प्रत्येक मॅच आपल्याला पाहायला मिळाली. आणि या मॅचनं मंत्रमुग्ध करत असताना प्रत्येक खेळाडूने मात्र आपली प्रतिभाशील खेळ दाखवून या स्पर्धेला एक वेगळी झलाली प्राप्त करून दिली. अंतिम षटकासाठी निवृत्ती पाटील यांना आणले गेले आणि पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना विकेट येणं खूप महत्त्वपूर्ण होतं. का इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईन. वैभव शेलार यांना पाहतोय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकदा तर कंप्लीट केली जातोय. स्किड झालाय, त्याचा फायदा उचलला जाईल आणि सहजरित्या 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. आता येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं, त्यांना हरवण्यासाठी नेहमी तयार राहायचं असतं. इथून स्पीडअप घ्या प्लीज, संकट आलीत. दिनेश हातमोडे यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. मास या नावाने सुपरिचित परत एकदा खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला गेलं आहे आणि धावाही कंप्लीट मात्र केले जाते आहेत 2. आणि त्याचबरोबर दिनेशजी यांना मी विनंती करेन की आपण प्लीज या व्यासपीठावरती यायचं आहे. दीपक पवार सर, द केक शॉपचे मालक अर्धने शिरडोनचे, नितेशजी पारधी, डीजी पिंटू आणि शिवसेना शाखा प्रमुख शिरडोन नितेशजी पारधी आणि दीपकजी पवार यांच्याकडून यांना वरती मी आमंत्रित करेन. आता इथून येणारे 3 बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 5 धावांची. वॉट मॅच, अफलातून रंगतदार स्पर्धी कशी असावी त्याचे उत्तम उदाहरण प्रत्येक मॅचनं मात्र रंगत दिली. ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते आणि इथून पाहायला गेलं तर मॅच तेवढी मात्र क्रुशियल पाहायला मिळतो आणि त्या मॅच बरोबर हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परत एकदा स्किड झालाय, फायदा उचलला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही मात्र यशस्वी होताना पाहायला मिळेल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. वॉट मात्र इथे अफलातून टाळ्यांचा कडकडा, शिट्यांचा आवाज 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 होताना पाहायला मिळेल. इथे जिंकेल का घाटला गाव की इथे जिंकेल दिघोडे, दिघोडे की घाटला, घाटला की दिघोडे ते पाहणं गरजेचं. 2 बॉल आणि 3 धावा. ज्या 3 धावा राहिलेल्या आहेत त्या घाटल्या गावाच्या क्षेत्ररक्षण चुकीचं आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या या 5 धावा ज्या मात्र खर्च केल्या होत्या घाटल्या गावानं त्यातील 3 धावा अजूनपर्यंत त्यांना जमवायच्या आहेत. 2 बॉलमध्ये 3 धावांची गरज. जेव्हा तुम्हाला कोणताही आशेचा किरण दिसत नाहीये ना तेव्हा तुम्हीच तो आशेचा किरण बनला गेला पाहिजे. आणि इथून पाहिलं गेलं तर पहिल्यांदा छोट्यानी मात्र कामगिरी चांगली केली होती. तिथून क्रिश कोहलीने विकेट प्राप्त करून देऊन मॅचमध्ये रंगत आणली आणि इथून आयुष कोहली पहिला षटक हातून मॅचला ब्रेक दिला होता. आता निवृत्ती पाटील या मॅचमध्ये मात्र काय करतील. येणारे 2 बॉल आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचं नेम आपल्याला पाहायला मिळेल. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब दिसत नाही. आता इथून येणारे 2 बॉल आणि 3 धावांची गरज. जरी अशक्य या गोष्टींचा विचार प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये असेल 2 बॉल 3 समीकरण मात्र बनला गेलाय. व्हॉट अ मॅच. एक वाक्य जीवनात सदैव लक्षात ठेवावे. एका ठिकाणी थांबण्यापेक्षा वेग कमी करून चाललेलं बरं आणि ते दाखवलंय अफलातून केली. दीपेश आंग्रे यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय. घाटला बॉईज घाटला गावाला विजयी करणारा चौकार षटकार. सोन्याचा